नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सावनी म्हणत असते की खरंच मला फार वाईट वाटतं आहे की या जन्माची शिक्षा मला भेटली आहे। मी जे काही वागले आहे ते सगळं या जन्मामध्ये मला भोगायला लागलं आहे, पण माझं तरी ठीक आहे, मला हे भेटलं, पण तू तर सगळ्यांशी चांगलं वागतीस ना, मग मला सांभाळण्याची जबाबदारी तुला का हा त्रास, तुला का हे सगळं भोगावं लागतं आहे। तेव्हा आता मुक्ता तिला म्हणते कदाचित मागच्या जन्मामध्ये मी काहीतरी केलं असेल, त्याची फळे मला भोगावी लागत आहे। तेव्हा मात्र आता इकडे लगेचच सावनी म्हणते बापरे, तू एवढे सगळं बोलते आहे, मला तर चक्करच आल्यासारखं होत आहे। तेव्हा मुक्ताला हसू येतं। त्यानंतर मुक्ता म्हणते ठीक आहे, तू आता बाकी काळजी करू नको, आता तू हळूहळू बरी होशील, पण तू आता आराम कर। आणि असं म्हणून मुक्ता जाऊ लागते। तेवढ्यातच आता सावनी खाली बसण्यासाठी जागा शोधत असते। इतक्यात मात्र पुन्हा मुक्ता मागे फिरते आणि तिला विचारू लागते मला तुला एक गोष्ट विचारायची आहे खरं तर। तेव्हा आता सावनी तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि तेव्हा मुक्ता आता आपल्याला काय प्रश्न विचारणार यावर तिला फार टेन्शन येतं। त्यामुळे आता सावनीला इकडे प्रश्न पडतो की खरंच आता मुक्ता मला काय प्रश्न विचारणार आहे आणि मी कसं उत्तर देऊ। तेव्हा मुक्ता मात्र तिला विचारू लागते मला एका गोष्टीचं सांग उत्तर की तू ऍक्सिडेंट नंतर इतकी कशी काय ग बदलली, म्हणजे इतका बदल कसा काय तुझ्यामध्ये झाला। आता मात्र सावनीला खरंच प्रश्न पडतो की मुक्ताला काय उत्तर द्यावं। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इंद्रा मात्र सागरवर प्रचंड चिडते आणि ती सांगू लागते की हिला या घरातनं बाहेर काढ, मला ही या घरामध्ये नको आहे। ते मात्र सावनी ऐकते आणि ती म्हणते की नाही, मला कोणावर ओझं बनून राहायचं नाही, मी इथनं निघून जाते। असं म्हणून ती जोरजोरात चालू लागते। तेव्हा समोर एक फ्लॉवर पॉट असतो। इकडे मात्र मुक्ताही ती पडणार म्हणून तिला जोरात आवाज देते सावनी म्हणून, परंतु ती पडणारच असते। तर सागर मात्र तिला थांबवतो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो की तू या घरातनं कुठेही जाणार नाही जोपर्यंत तू बरी होणार नाही। आणि आता मुक्ताचं लक्ष मात्र सागरने पकडलेल्या सावनीच्या हाताकडे असतं आणि इंद्रा सुद्धा त्याच्याकडे रागाने बघते। आणि आता मुक्ताला मात्र फार वाईट वाटत असतं। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।